श्री गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री दत्तात्रेय महाराज की जय। माझे सर्व भाविक भक्त, माझे गोपाळ कृष्ण स्वामींचे भक्त, माझे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे भक्त, आपण महत्त्वाच्या लीळा ऐकणार आहेत। आता ही लीळा 2 नंबरची आहे। डोमे ग्रामाजवळ गंगा नदीच्या किनाऱ्यावर श्री चक्रधर स्वामी एकांतात स्थळी बसले होते। समोरच्या किनाऱ्यावर लोक स्नान करण्यात व पाणी भरण्यात गुंग होते। त्यात एका बाईची नजर स्वामींच्या सुंदर तेजस्वी श्रीमूर्तीवर पडली। तिची शुद्ध हरपली व तिने मागे पुढे न पाहता पाण्यात पाय टाकला व चालू लागली। जसे काही रेतीवर चालून राहिली। तेथील लोक हैराण झाले की हा काय चमत्कार आहे। काही लोकांनी पळत जाऊन तिचे घरचे लोकांना बातमी सांगितली। सर्व लोक आले। बाई नदी पार करून स्वामींना साष्टांग नमस्कार करीत आहे। सर्वांना आश्चर्य झाले। काही लोक कसे तरी पोहून स्वामींजवळ गेले तर विचारू लागले, स्वामीजी, ही बाई आपल्या श्रीचरणाजवळ पाण्यात कशी चालून आली? तेव्हा स्वामी म्हणाले, जो जीव माझ्याकडे दृढ निश्चयाने पाय टाकतो त्याला असेच दुःखी रूपी संसार सागरातून पार करून नेतो। परंतु जीवांची इच्छा होत नाही। सारांश, वरील लीळा अंतःकरणात आणून स्वामींना दुःखपूर्वक प्रार्थना करा। हे दीननाथा, माझे अवगुण दूर करून मला तुमच्या पदरात घ्या। असे पुष्कळ जन्म माझे वाया गेले। माझी हाक ऐका। सर्वज्ञ स्वामी चक्रधरांना आपण अर्थपूर्वक आठवा। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी खूप सहाय्य करतात, खूप दयाळू मयाळू परमेश्वर आहेत। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।